तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला 58 पैकी 42 जागा तर महाविकास आघाडीला 10 जागांवर आघाडी मिळालेली आहे। महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचं गणित हे पूर्णपणे बदललं गेलेलं आहे। महायुतीचं आपण बघतोय की सरकार इथं येईल अशी शक्यता सध्या तरी दिसते। महाविकास आघाडीचं एक मोठं स्वप्न आज मात्र भंगलं गेलं, कारण महायुतीला जवळजवळ 215 जागांवर आघाडी मिळालेली आहे तर महाविकास आघाडी 52 जागांवर आघाडीवर असल्याचं इथं दिसतंय। राज्यात अब की बार पुन्हा महायुती सरकार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। महाविकास आघाडीला जवळजवळ केवळ 52 जागांवर आघाडी मिळाल्याची या ठिकाणी ही दृश्य आपण बघतोय। आकडे समोर येत आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या बाजूनं कौल दिलेला आहे आणि सध्याच्या कलानुसार राज्यात अब की बार पुन्हा एकदा महायुती सरकार असंच म्हणावं लागेल। देवाभाऊ तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचंच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचं सध्या दिसतंय। महाराष्ट्राच्या जनतेचा मूड हा महायुतीच्या बाजूने होता। भाजपनं स्वतःचा विक्रम मोडला। महाराष्ट्रात भाजपला 124 जागांवर अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे। 2019 नंतर आपण बघतोय 2014 2019 त्यानंतर आपण 2024 हे आकडे बघितल्यानंतर भाजपनं स्वतःचाच विक्रम मोडला असं म्हणता येईल। तर या ठिकाणी आपण बघतोय एक ट्वीट करण्यात आलेला आहे आणि या ट्वीटमध्ये आपण बघतोय अजित पवार यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आलं, अभिनंदन करण्यात आलेलं आहे। प्रफुल्ल पटेल आणि तसंच सुनील तटकरे या ठिकाणी आहेत। महाराष्ट्र चूज पिंक अशा शब्दात या ठिकाणी हे ट्वीट अजित पवारांनी केलेलं आहे। महाराष्ट्रानं गुलाबी रंग निवडला असंच या ठिकाणी म्हटलं गेलंय। अर्थातच या गुलाबी रंगावरून आपल्याला माहिती आहे संजय राऊतांनी टीका केली होती, गुलाबी रंग महाराष्ट्राला दार्जिना नाही असं म्हटलं होतं, परंतु आता अजित पवारांनी हे ट्वीट केलेलं आहे। भाजपनं स्वतःचाच विक्रम मोडलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील मोठ्या संख्येनं अनेक जागांवर यश मिळवल्याचं इथं दिसतंय। भाजपला 149 जागा भाजपनं लढवल्या आणि 124 जागांवर यश मिळालेलं आहे। शिंदे सेनेनं देखील आपल्याला माहिती आहे 81 जागा लढवल्या होत्या, 55 जागांवर अभूतपूर्व यश मिळालं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 37 जागा राखण्यात यश आलेलं आहे। शरद पवारांचं एक वक्तव्य होतं, शरद पवार जे बंडखोर होते त्यांना कशा पद्धतीनं पुन्हा निवडून येऊ देतात का हे पाहणं महत्त्वाचं असताना आता मात्र 37 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटानं इथं पुन्हा निवडून आणलेल्या आहेत। महाराष्ट्रानं गुलाबी रंग निवडल्याचा अर्थात लाडक्या बहिणींसाठी ज्या काही पद्धतीचं PR कॅम्पेन राबवण्यात आलं, ज्या पद्धतीचं PR कॅम्पेन अजितदादांसाठी राबवण्यात